आय टीमध्ये जॉब करायचा म्हणलं की असं की यार जॉब सिक्युरिटी, हाई पेइंग जॉब, ऑन साइट ट्रिप, असं वाटतं नाही की अरे ड्रीम लाइफ आहे. बट अब वो हनीमून पीरियड आईटी का खत्म हो गया है. येस, आय टीचे गोल्डन जो टाईम होता तो आता खरंच संपलेला आहे. आणि आता जे एम्प्लॉईज आहेत ते स्ट्रगल करत आहे आय टी जॉबसाठी पण. सो हे जे काही सॉलिड्स रिझन आहेत ते आज आपण इन डिटेलमध्ये डिस्कस करूयात. अ, तुम्हाला माहीत असेल ना, तर आय टीचा जो हनीमून पिरियड होता हा, तर एकदम गोल्डन पिरियड मानला जातो. तर तो होता 2010 टू 2020. यामध्ये तुम्हाला जर जॉबमधून जर डिग्री, जरी समजा तुम्हाला असं कॉलेजमध्ये तुम्ही पासआउट झालात आणि तुमच्याकडे डिग्री आहे, तर तुम्हाला जॉब भेटत होता. बरेचसे असे होते की कॅम्पस प्लेसच 70% तर कॅम्पस प्लेसच स्टुडंट जॉब प्लेस व्हायचा. तर काय होतं ना, 2010 टू 2020 हा खूप आय टीचा गोल्डन पिरियड होता. त्यानंतर काय झालं की म्हणजे एकदम त्यामध्ये 2010 ते 20मध्ये ग्लोबल आउटसोर्सिंग खूप जोरात होतं, खूप जोरात होतं. फ्रेशर्सला किंवा ॲव्हरेज इंजिनियर कुणी असो, सगळ्यांना जॉब मिळायचा कारण तुमच्याकडे डिग्री होती. त्यानंतर रिमोट वर्क, डॉलर इन्कम, ओके, स्टेबिलिटी खूप होती. आणि एकदम म्हणजे असं की लाईफ आपण म्हणतो ना किंवा वर्क लाईफ बॅलन्स एकदम प्रॉपर होतं 2010 ते 2020. बट नाऊ हे सगळं पिक्चर बदललेलं आहे. ओके, त्यामुळेच मग आपण काय बोलतोय की जो हनीमून पिरियड होता आय टीमध्ये वो खतम हो चुका है. ओके, सो असंच आहे. मग ह्याची रियालिटी काय, त्याच्या आधी हे सांगतो की हा जो व्हिडिओ आहे हा स्पॉन्सर आहे बाय आर्ट किड्स फोटोग्राफी. त्यांच्याकडे पुण्यामध्ये आहे, डांगे चौकामध्ये त्यांचं शॉप आहे. तर त्यामध्ये त्यांचं स्पेशलिटी जे आहे ते किड्स आहे. त्यानंतर वेडिंग आहे, मॅटर्निटी सूट आहे. त्यानंतर तुमचं पासपोर्ट असेल, पर्सनल फोटोग्राफी, फॅमिली जे काही फॅमिलीचे इव्हेंट असतील, वेडिंग असेल, प्री वेडिंग असेल, त्याच्या रिलेटेड तुम्हाला कुठलंही जर शूटिंगच्या रिलेटेड किंवा काही तुम्हाला शूट करायचं आहे. आणि त्याचं ऑलरेडी सांगितलं मी की किड्स स्पेशलिस्ट आहे ते. आणि जर तुम्ही आय टीवाला देव हा रेफरन्स सांगून जर गेलात तर तुम्हाला अप टू 20% to 25% तुम्हाला डिस्काउंट पण भेटू शकतो. सो परत आपल्या टॉपिकवरती येऊयात की हे रियालिटी का शिफ्ट झाली आहे. जे आपलं जॉब मार्केट होतं, जे आपला 2010 ते 20 जो आय टीचा एक चांगला काळ होता, तो आता का चेंज झाला आहे. मागच्या 2022-23च्या नंतर तर हायरिंग पण फ्रीज झाली आहे. तर सगळ्यात मेन काय झालं की US टेक लेऑफ्स तुम्ही बघत असाल की गुगल असेल, ॲमेझॉन असेल, ओके, मेटा असेल, ह्यांनी खूप ले ऑफ केले. ओके, मायक्रोसॉफ्ट असेल, ह्यांनी काय केलं ना, खूप ले ऑफ केला. आणि हे तेच ह्यांचे क्लायंट आहेत. कोणाचे? इन्फोसिस म्हणा, TCS म्हणा, ओके, विप्रो म्हणा, त्यांचेच ते क्लायंट आहेत. मग काय झालं ना, क्लायंट कॉस्ट कटिंग इक्वल्स टू इंडिया हायरिंग फ्रीज. कारण का? कारण तिकडे त्यांची कॉस्ट कटिंग होते, तर इकडे हे काय करणार आहेत, हायरिंग फ्रीजच करणार आहेत. त्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट जेव्हापासनं US इलेक्शनचा रिझल्ट लागलाय, जेव्हापासनं ट्रम्प आलेत, तेव्हा त्यानंतर काय झालंय, तुमचा टेरिफ वॉर तुमचा स्टार्ट झाला. US चायनामध्ये ते त्यांचं टेक टेन्शन त्यांचं खूप वाढलेलं आहे. टेक्नॉलॉजीच्या रिलेटेड हे खूप झालेलं आहे. आउटसोर्सिंगवरती ह्याचा खूप जास्त इम्पॅक्ट होतो, खूप जास्त इम्पॅक्ट होतो. सो कंपनीज म्हणजे कंपनीज US रिलेटेड ज्या आहेत ना, त्यांचं काय झालं ना, ते लोकल हायरिंगवर जास्त फोकस करत आहे, आउटसोर्सिंगवरती जास्त फोकस करत नाही आहेत. आधी कसं होतं की US इंडियाचे खूप जास्त म्हणजे हायरिंग खूप जास्त व्हायचे इंडियाच्या कंपनीज थ्रू. आता काय झालं ना, लोकल हायरिंग खूप वाढले ट्रम्प आल्यापासून. ओके, तर काय झालं ना, तर लोकल हायरिंगमुळे बाकीचे जे आहेत आपल्या इंडियामध्ये, तर हे ह्यांचा खूप जास्त इम्पॅक्ट होत आहे. तर मग आता काय आहे ना, त्यानंतर जर तुम्ही ही पण न्यूज ऐकली असेल, H1B विजा, तर हे पण खूप कठीण झालंय. ओके, सो इंडियन्सला US ला पाठवणं हे खूप हार्ड झालंय. खूप पहिले कसं होतं की यार काही ऑनसाईट आलं, H1B विजा असेल, डायरेक्टली फक्त पाठवायचं. बट आत्ता काय झालंय ना, रिमोट हायरिंग, ऑनसाईट वगैरे हे खूपच खूप खूप कमी जास्त झाले. आणि ऑनसाईट ड्रीम्स हे जर असेल ना, तर हे तर आता खूपच कमी झाले. नाही पहिलं सर्व्हिस बेस्ड ज्या कंपनी असायच्या ना, ह्या खूप जास्त म्हणजे ज्या पण MNC कंपनी असायच्या 2 वर्षानंतर डायरेक्टली ऑनसाईट तुम्हाला म्हणजे एक चान्स असायचा. त्यानंतर मोठा इम्पॅक्ट आहे AI ऑटोमेशन. खूप साऱ्या कंपनीज असं बोलतंय की एखाद्या 5 समजा एम्प्लॉईज आहेत, 5च्या ऐवजी आपण काय करू, 3च एम्प्लॉई ठेवूयात.
त्यांच्याकडून आपण काम करूयात. आणि बाकीचं काही काही जर जागे असं झाले की अरे ऑटोमेशन टेस्टिंगला मॅन्युअल टेस्टिंगला एकच एम्प्लॉय ठेवायचा, मॅन्युअल टेस्टिंग करेल, ऑटोमेशन टेस्टिंग विथ द हेल्प ऑफ AI कोडिंग असिस्टंट वगैरे काय, किंवा AIचे जे काही कोडिंगचं वगैरे रिलेटेड आहेत ना, त्या रिलेटेड आपण काय करूयात की त्यांच्या थ्रू आपण हेल्प करून आपण आपली टेस्टिंग करू शकतो. म्हणजे असं पण आहे मार्केटमध्ये. ओके, ChatGPT, गिट, ओके, को पायलट, लो कोडिंग टूल्स वगैरे हे खूप आलेत मार्केटमध्ये, खूप जास्त मार्केटमध्ये आलेत. त्यांच्यामुळे पण हे सगळं झालेलं आहे. ओके, आणि इन्फोसिसचं सगळ्यात मेन काय, इन्फोसिसचं 2024 जी हायरिंग होतं ना, ते त्यांचं हायरिंग ऑन अँड ॲव्हरेज ते 50,000 फ्रेशर्स घ्यायचे. 50,000 फ्रेशर्सवरून ते डायरेक्टली 10,000 वरती आलाय. 10,000 मध्ये काय की फक्त 20% हायरिंग, 80% हायरिंग ते स्टॉप केली त्यांनी. म्हणजे किती मोठा हा डिफरन्स आहे. ओके, IT मध्ये अशा मोठ्या मोठ्या कंपनीचे असे डिसिजन हे स्टार्टअपवाल्यांना किंवा मिड कॅपवाल्यांना खूप इम्पॅक्ट करतात. ओके, आणि इंडियन स्टार्टअप जर तुम्ही बघितलं असाल एज्युकेशनच्या रिलेटेड, पूर्ण क्रॅश झालं. आता कोण ऐकते का? बायजूस कोण ऐकते का? वेदांतू कोण ऐकते का? ओके, UN अकॅडमी, ओके, झोमॅटो, मोठ्या मोठ्या कंपनीज आहेत, त्यांनी काय केलं, ले ऑफ केलाय. हे सगळे इंडियामधले स्टार्टअप आहेत, खूप मोठे मोठे पण झाले होते, बट ते आता काय झाले ना, ते पूर्ण 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 क्रॅश झाले. तर तो पण इम्पॅक्ट खूप आहे. जे स्टार्टअप करताय ना, ते आता थोडंसं काय करताय. आणि मेन पहिले कसं असं स्टार्टअप बल्क हायरिंग, आता काय झालं ना, तेच स्ट्रगल करताय. ज्यांनी हायरिंग केली तेच स्ट्रगल करताय. तर हे पण आहे. सो ही जी रियालिटी आहे, ओल्ड रूल असा होता. मेन काय ना, जर नवीन रियालिटी, आताची जी रियालिटी आहे ना, ती रियालिटी ही आहे, जर तुम्ही एखादी डिग्री घेतली ना, तर तुम्हाला जॉब नाही भेटणार. आता काय ना, न्यू रूल आहे, तुमच्याकडे स्किल असेल तरच तुमच्याकडे चान्स भेटतो. तुम्ही बघा IT मध्ये बाकीचे पण लोक पण आलेले आहेत. ओके, सो बेंचवर पहिलं कसं होतं की बेंचवर आहे, 3 महिने 6 महिने एन्जॉय, हनीमून पिरियड, आता तो संपलेला आहे. आता तसं राहिलं नाहीये. ओके, फ्रीलान्सिंग, कॉन्ट्रॅक्ट बेस्ड खूप जास्त झालंय, खूप काम वाढलंय. एखाद्या लोकांकडे काहीतरी काम आहे आणि कुठेतरी रिसोर्स हायर करायचं आहे, असं नाही करत आहे. एखादं काम आहे, कॉन्ट्रॅक्ट बेसवरती एखादा एम्प्लॉय उचलला, काम घेतलं, फायर केला. म्हणजे हे असं चालू आहे. ओके, तर जॉब सिक्युरिटी आता अशी राहिली नाही, स्किल सिक्युरिटी राहील. तुमच्याकडे स्किल असेल तुमचं जॉब सिक्युरिटी आहे. ओके, सो हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. मग आता आपण काय करायचं आहे, आपल्याला सगळ्यात एकच इम्पॉर्टंट आहे की तुम्हाला काय करायचं आहे, हाय डिमांडिंग स्किल्स, जे की आपण हर एक व्हिडिओमध्ये बोलतो की तुम्हाला स्किल्स जास्त इम्पॉर्टंट आहेत. हाय डिमांडिंग स्किलवरती फोकस करायचा आहे. डेव्हऑप्स आहे, AI मशीन लर्निंग आहे, डेटा इंजिनिअरिंग आहे, सायबर सिक्युरिटी आहे, यासारखे टूल्स तुम्हाला लर्न करायचे आणि त्यावरती तुम्हाला जास्त फोकस करायचा आहे. तुमचा जो पोर्टफोलिओ आहे, सेकंड थिंग सगळ्यात इम्पॉर्टंट, पोर्टफोलिओ आहे, तुम्हाला तो GitHubवरती तुम्हाला तो ठेवायचा आहे, मेंटेन करायचा आहे. कारण इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला तोच एक चान्स आहे की तो तुम्ही तिथे शेअर करू शकता. खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. ओके, अपडेटेड राहा. जे पण टूल आहेत मार्केटमध्ये, जे काही तुमचे फ्रेंड्स असतील मार्केटमध्ये IT मध्ये किंवा काय, त्यांच्यासोबत टचमध्ये राहा. काय ट्रेंडिंग काय आहे, कसं चालू आहे मार्केट ITचं, रेफरन्ससाठी बघा. हे अशा गोष्टी तुम्हाला केलं पाहिजे आहे. ओके, सो या सगळ्या गोष्टींवरती माझं वैयक्तिक मत आहे की हो, ITचं हनीमून संपलेलं आहे आता. पण जर तुम्ही स्मार्ट असाल, तर ॲडॅप्टेबल असाल, तर तुमच्यासाठी ग्रोथ कुठंच थांबणार नाही. तुमच्यासाठी जॉब आहे. डोंट वेट फॉर जॉब सिक्युरिटी, क्रिएट स्किल सिक्युरिटी. ओके, सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे. आता जॉब सिक्युरिटीसाठी बघू नका, तुमच्याकडे स्किल असेल ना, तुमचं जॉब सिक्युरिटी 101%. ओके, ओके, सो तुमचं काय मत आहे, तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा की खरंच असंच आहे का, त्या डिस्कस जे केलं त्या गोष्टी आता इम्प्लिमेंटेड होत आहेत का, ऑलरेडी झालेल्या आहेत. पण तुमचं सजेशन काय आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. तुमचं एक लाईक मला दुसऱ्या व्हिडिओसाठी खूप मोटिवेट करतं. आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीबरोबर हा व्हिडिओ शेअर करा.